उसके ये हमारे नियम से निकाला तो हम इसकी 8 साधं पाणी द्या, साधं पाणी जास्त पाणी जास्त पण नका एकदमच नको कमी नॉमिनल घ्या थोड्या वेळाने द्या पर नहीं चला रहा है 2 नोट दे अभी तो यूनियन ओके त्याचा चिरंजीव पुढे गेला डॉक्टर आहे ना ते येतात हे दादा दोन महाराष्ट्र राज्य बंधू आहेत याचा उल्लेख यांनी वाल्मिकी मेहतर समाज म्हणून केला. त्यांना मी हे करायचं नाही आईवडिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाल्मिकी मेहतर समाजाचा वाल्मिकी मेहतर समाजाचा आता आपल्या समोर आमचे वरिष्ठ दलित नेते प्राध्यापक बाबाजी हातेकर 2 शब्द बोलतील. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सफाईगाराचे पद हे कंत्राटी पद्धतीने भरायचे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना सफाईगार पद देता येणं शक्य नाही असं आम्ही त्यांना लिखित दिलं. परंतु आम्ही त्यांना कक्षसेवक या पदावर घेण्यास तेव्हाही तयार होतो, आजही तयार होतो. तर ते आम्ही तयार होतो त्यांना, फक्त त्यांना पद सफाईगार हेच पाहिजे होतं. एक त्यांचं अट होते आम्हाला की ती जी पूर्ण करणं आम्हाला शक्य नव्हतं. पण आम्ही त्यांना कक्षसेवक द्यायला पूर्वी तयार होतो. परंतु आता त्यांनी देखील विचार बदललेला आहे की आता वरच्या उच्च श्रेणीतलं पद त्यांना आम्ही द्यायला तयार झालो, कनिष्ठ लिपिक. आणि ते त्यांच्या चिरंजीवाच्या नकवालांच्या चिरंजीवाच्या शैक्षणिक अर्थानुसार तो SY BAला आहे SYला. तर त्याच्यामुळं आम्ही त्याला कनिष्ठ लिपिक पदावर आम्ही 1 महिनाच म्हणत होतो मी स्वतः. परंतु आता आचारसंहितावर हा विषय चालू आहे बऱ्याच ठिकाणी. त्याच्यामुळं आम्ही त्यांना 45 दिवसाची मुदत दिली आणि कालच आमची बोलणी आली. आणि आत्ताच त्यांच्याकडून अर्जावर सही घेऊन उद्या सकाळपासून 10 वाजल्यापासून आम्ही त्यांची सर्व प्रक्रिया सुरू करतो. आणि त्याचा प्रत्येक दिवस मी त्याला फॉलोअप देईल. म्हणजे माझ्या अंदाजाने 1 महिन्यात व्हायला पाहिजे. तर मी त्यांच्याकडून त्यांनी मोठ्या मनाने मला साहेब 45 दिवस द्या, 45 दिवस घ्या पण करा. तर मी त्यांना 45 दिवसाची मुदत त्यांच्या विनंतीनुसार घेतलेली. शहरोग विभाग किरण विभाग येथील सफाई कामगार सुखदेव बाबू नगवाल यांच्या वासास लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1975-76 साली 98 शिफारसी मंजूर केलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने त्या धोरणानुसार महाराष्ट्र शासनामध्ये शासकीय असो निमशासकीय कार्यालय असो त्या ठिकाणी वारसा पद्धतीने आपल्या या लाड कमिटीचे जे सफाई कामगार रिटायर होतात, मग तो कोणतेही कार्यालय असो शासकीय असो निमशासकीय असो, त्या कार्यालयात त्या सफाई कामगाराच्या वारसात 30 दिवसाच्या आत कारवाई करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांची नियुक्ती करावी असे आदेश शासनाचे आहेत. आणि त्या धोरणानुसार आत्ताच आपले सुखदेव बाबू नगवाल या ठिकाणी 26 जानेवारी 2017 पासून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला समोर अमोरान उपोषणात बसले होते. त्यांची मागणी ही सर्व प्रशासनाकडून मान्य करण्यात आलेली आहे. त्यानुसार आपली या मागणी मान्य झाली आणि आपले सर्व समाज बांधव सर्व संघटना प्रमुख आणि सुखदेव बाबू नगवाल यांचे हितचिंतक वगैरे सर्व कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत. आणि त्यानंतर या चर्चा घडवून आणण्यासाठी सिंहाच्या वाटा पोलीस उपअधीक्षक हिम्मतजी जाधव वसावे सर यांनी या साहेबांशी सिव्हिल सर्जन साहेबांशी शिंदे सर साहेबांशी इथे येण्याचा आग्रह केला. मी काल संध्याकाळी इथे येऊन गेलो. मी सगळ्या बाबींची माहिती घेतली आणि मी काय करायचं हे त्यांना सांगितलं. परंतु माननीय सिव्हिल सर्जन महोदयांनी ती वेळ काही आमच्यावर येऊ दिली नाही, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि थोडा विलंब झाला
पण विलंबाने का होईना शेवट त्याचा चांगला झाला. मला जितके मिनिटं त्यांचं